करतो थोडा बाबासाहेब. पडून जातील ना वाटतं. तिकडे घ्यायची. चला हे फक्त पाणी जाऊन इथं जर कान लावला ना तर रेल्वे येते का असं समजतं बरं का. इथं कान ₹1 ठेवतो चुंबक होऊन आणि ₹1 ठेवल्यावर चुम्मक करून जातं. आणि मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा संकल्प मांडणारे धुळ्याचे सुभाष बाबा भामरे यांचा बाबासाहेब भामरे यांचा नरेंद्र मोदी साहेबांचा टोटल रूळ 10 किलोमीटर टाकला गेलाय आणि हा 51 किलोमीटरचा रस्ता आहे. ते काय म्हणतो आपण इथे बाईक घेऊन टाका. प्रेम मध्ये चला असा अड्डा का उभं मारा. ओके या आता. गेल्या 50 वर्षापासून धुळे जिल्ह्यातील नागरिकांची स्वप्न बघितलं होतं की मनमाड इंदूर रेल्वे व्हायला पाहिजे. 2014ला मला खासदार म्हणून निवडून पाठवलं आणि जनतेने माझ्यावर जबाबदारी सोपवली की मनमाड इंदूर रेल्वे मंजूर करून आणा. सतत 10 वर्ष प्रयत्न केल्यामुळे गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपले लाडके प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या माध्यमातून तिन्ही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेब असतील, पियुष गोयल असतील आणि अश्विनी वैष्णव साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यात मी यशस्वी झालो. 2 सप्टेंबर 2024ला 18,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले आणि कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली. त्याच्या आधीच पहिला टप्पा म्हणून बोरवीर नरडाणा 51 किलोमीटरचं काम सुरू होऊन गेलेलं होतं. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते बोरवीर नरडाण्याच्या पहिल्या टप्प्यातल्या कामाचं अतिशय जोरदार काम चालू आहे. अशा ठिकाणी आपण उभे आहोत आणि येत्या 1 ते 1.5 वर्षात बोरवीर नरडाणा हा मार्ग पूर्ण होईल आणि रेल्वे धावायला लागेल.